आदरणीय महेंद्र सर यांना विनंती करेल की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. आपल्या शुभाचे सन्मानित केलं जाणार आहे. मंचावरील उपस्थित मान्यवर आदरणीय कौशल सर यांचा केला जातो यथोचित सन्मान. या मुख्य व्यासपीठावरती JKCC अर्नाळा बिग बॅश लीग सीझन 4 आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करते सर. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल थँक्यू सो मच. त्यानंतर अशोक कुडू सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी साहेबांना विनंती केली आपण मंचावरती यायचे. आदरणीय अशोक कुडू साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत या JKCC अर्नाळा बिग बॅश लीग सीझन 4 च्या वतीनं. कुडू साहेबांना विनंती आपण मंचावरती यायचे. साहेब आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. थोड्याच वेळापूर्वी मंचावरती आगमन झालं होतं विशेष अतिथींचं आणि त्या विशेष अतिथींचा आपण या ठिकाणी विशेष सन्मान करणार आहोत. आमदार सौ स्नेहाताई दुबे मॅडम या ठिकाणी उपस्थित राहू शकलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अनुपस्थित कुमार मयंक स्नेहा नवीन दुबे यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांचा यथोचित सन्मान आदरणीय मयंक दुबे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी त्यांना विनंती करेल आपण समोर आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करेल संतोष दहीबावकर यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. आमदार मॅडम येऊ शकलेल्या नाही आहेत आणि त्यांच्या बदल्यात या ठिकाणी मयंक दुबे हे उपस्थित राहिले आहेत आणि त्यांचा केला जातोय विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. JKCC अर्नाळा बिग बॅश लीगच्या वतीने साहेब आपला मनपूर्वक आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल. त्याचबरोबरीने त्यांच्या सोबतीने उपस्थित मान्यवर आदरणीय मयूरजी नाईक यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. मी सिद्धार्थ डोके यांना विनंती करेल हा सन्मान करण्यासाठी आपण या. मयूर नाईक साहेब यांचा सुद्धा केला जातोय हा विशेष सन्मान JKCC अर्नाळा बिग बॅश लीगच्या वतीनं. या स्पर्धेला मोठं करण्यासाठी म्हणा किंवा या स्पर्धेच्या आयोजनामध्ये भरघोस योगदान ज्यांचं राहिलेलं आहे असे मयूरजी नाईक त्यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जातोय. सिद्धार्थ डोके यांच्या शुभ हस्ते केला जातोय हा विशेष सन्मान. त्यानंतर या स्पर्धेसाठी विशेष योगदान लाभलेले आमचे महेंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल हर्षद रेड्डीज यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी मंचावरती या. हर्षद रेड्डीज यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. आदरणीय महेंद्रजी पाटील साहेब यांचा हा विशेष सन्मान. महेंद्र पाटील साहेबांना विनंती करेल आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. त्यानंतर आता पुढील सन्मान केला जाणार आहे. मुन्ना 2 स्क्रीन घे प्लीज. पुढील सन्मान केला जाईल या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान लाभलेलं आहे आणि या जुना कोळीवाडा क्रिकेट क्लबच्या पाठीशी उभं राहणारे खंबीर व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय भरतजी भोईर यांचा केला जातो विशेष सन्मान. मी सचिन घरत यांना विनंती करेल हा सन्मान करण्यासाठी आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाणार आहे आदरणीय भरतजी भोईर साहेबांना. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा पार पडला त्यावेळेला ते उपस्थित होते आणि या स्पर्धेसाठी नेहमीच त्यांची आपण उपस्थिती पाहिली आहे आणि या सर्व खेळाडूंना नेहमीच ते पाठबळ देत असतात. असे भरतजी भोईर साहेब यांचा केला जातो या मंचावरती विशेष सन्मान. साहेब आपलं मनपूर्वक आभार या JKCC अर्नाळा बिग बॅश लीगच्या वतीनं. त्यानंतर पुढील सन्मान केला जाणार आहे आदरणीय विजयजी भोईर यांचा. मी जितेंद्र यांना विनंती करेल आपण सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. पुन्हा आपण या विजयजी भोईर यांचा विशेष सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. विजयजी भोईर साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. आपण केलेल्या
सहकार्याबद्दल, दिलेल्या योगदानाबद्दल थँक्यू सो मच. त्यानंतर आदरणीय दयानंदजी वजे, दयानंद वजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. दयानंदजी भोईर यांचा सन्मान केला जाणार आहे. भूषण ठाकूर यांच्या शुभ हस्ते मी भूषण ठाकूर यांना विनंती करेल की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या आणि दयानंदजी भोईर साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक आभार जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब च्या वतीनं, JKCC अर्नाळा बिग बॅश लीग सीझन 4 च्या वतीनं. आदरणीय जयवंत पाटील साहेब यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. जयवंत पाटील साहेब, मी हितेश पाटील यांना विनंती करेल आपण जयवंत पाटील साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर सामना सुद्धा सुरू आहे. आदरणीय अशोकजी कुडू यांना विनंती करेल आपण समोर आपला सुद्धा सन्मान केला जाईल. मागील 2 दिवस त्यांच्या पत्नी ज्योती कुडू मॅडम या ठिकाणी उपस्थित राहत होत्या. आज स्वतः कुडू साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अमोल वांगड यांना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. आदरणीय अशोक कुडू यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब, आपला सुद्धा मनपूर्वक आभार. त्यानंतर भूपेंद्र पाटील यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल भूपेंद्र पाटील आपण या स्पर्धेसाठी नेहमीच त्यांची उपस्थिती आपण पाहिली आहे. देवेंद्र वांगड यांना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी यायचंय. देवेंद्र वांगड यांच्या शुभ हस्ते केला जातोय हा विशेष सन्मान भूपेंद्र पाटील यांचा. यानंतर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव कोण आहे? मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर आदर्श मिश्रा फ्रॉम आई बारुंडा 11. विनंती आहे आदर्श आपण यायचंय. आदर्श आपण या, आपला गौरव केला जाईल. सामनावीराची जर्सी देऊन, सामनावीराचं मेडल देऊन, 2 लाखाचं डिस्काउंट वाउचर देऊन आणि ॲक्वा पॅलेसचं फ्री पास देऊन. निकेत भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम निकेतजी भोईर, आपलं हार्दिक स्वागत JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 च्या वतीनं. आपल्याला विनंती आहे आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सामना चालू आहे मैदानात. धावपलकरती धाबा किती झालेत समालोचन कक्ष अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतील. धाबा धापलकावरती येते 16 साहेबा टीम बॅटिंग करते. स्ट्रायकर एंडला प्रदोष, नॉन स्ट्रायक एंडला मुझमिल. ड्राईव्ह केला, अजून एक कडक स्ट्रोक, अजून एक चौकार, 4. थँक्यू. धुवाधार फटकेबाजी मैदानात चालू आहे. अनुज यादव, आदर्शने सांगितलं तुम्हाला हा मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा. अनुज आपण मंचावरती या. मयूर नाईक साहेबांना विनंती करेल आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचा. आपल्या शुभ हस्ते संदीप वाणान फाउंडेशनच्या वतीनं स्पॉन्सर करण्यात आलेली जर्सी, नमो स्पोर्टच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेलं मेडल देऊन गौरव करण्यात येतोय अनुजचा. आणि त्याचबरोबरीनं अवंती हाईटचं 2 लाखाचं डिस्काउंट वाउचर जर तुम्ही घर घेत असाल तर घर घेत असताना तुम्हाला 2 लाखाचं डिस्काउंट वाउचर मिळेल, कारण आपण इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय त्याबद्दल. आणि मागील वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा ॲक्वा पॅलेस रिसॉर्टचा फ्री पास सुद्धा दिला जाणार आहे. खूप खूप अभिनंदन अनुज, धन्यवाद. नाईक साहेब आपण स्थानापन्न व्हायचं आहे. महिला वर्गाला विनंती आहे, ज्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत तुमच्यासाठी स्पेशल स्टँड आहे, महिला कक्ष आहे, त्या महिला कक्षात येऊन आपण स्थानापन्न व्हा आणि या सामन्याचा आस्वाद घ्या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धाबलकावरती 23. 21 झाले होते, त्याच्यामध्ये 2 ऍड झाले. त्यानंतर 1 रन. 24 कौस्तुभ जॉईंट होतील. काही लकी ड्रॉ देखील आहे, तो देखील घेतला जाईल. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अनिकेत बॉलिंग मार्कवरती. आपण कौस्तुभ जॉईंट होतात, पण आपण ओपन करणार आहोत. दयानंद भोईर साहेब आपण या. आपल्या शिवबसच्या लकी ड्रॉ कुपनचं 2 भाग्यवान विजेते कोण आहेत, कोण लकी आहेत ते पाहिले जातात. आता फायनल पर्यंत कोण जाणार ते लकी पाहणार. पण आता भाग्यवान विजेते बघूया कोणाच्या नावाचं बरोबर चीट तिथे निघाली आहे. पहिला भाग्यवान विजेता कदम साहेबा, कदम टीम साहेबा. ओके, नंतर येणार. दुसरा अत्तू साहेबा, दोन्ही पण साहेबाचे. क्या बात आहे. चला आउट कॉम्बॉक्स मॅच कडे आपण बोलणार आहोत. टीम साहेबा आणि प्ले बॉयज फुलपाडा टॉप 6 मधील दुसरी लढत जे आपल्या भेटीला आले आणि तुकाराम सर जॉईन आहेत. जसा तुम्ही उल्लेख केला साहेबाला, तर लकी ड्रॉ मध्ये लागला. फक्त या मॅचचा लकी विनर कोण आहे, साहेबा आहे की दुसऱ्या बाजूला टीम प्ले बॉयचा संघ देखील नंतर बॅटिंग करणार आहे. पण बॅटिंग करताना धावा किती असणार, रन किती असणार. सध्या धावफलकावरती धावा बघितल्या तर 28 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. हलक्या हाताने खेळाय ऋषी देसाई यांनी सिंगल रन. स्कोर जाऊन पोहोचला 29. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 29. कौस्तुभ जॉईंट होतील आमच्या जोडीला. त्याच्या अगोदर डीजेची एक धून ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. JKCC अर्नाला बिग बॅश लीग 2026. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात. थँक्यू. टाइम आउट सुरू आहे. त्यामधून आपण 2 खेळाडू येऊन चर्चा करतायत कशा प्रकारे हा खेळाला पुढे चालवायचं. आतापर्यंत 3 षटकामध्ये तुकाराम सर मॅच कडे आपण बोलूया. 29 झाल्यात या मैदानावर. या अगोदर 20चा बचाव झालाय. 29 झाल्यात. इकडून किमान अजून 8 धावा, अजून 8 धावा प्ले बॉयज समोर खेळत असताना. चला टाइम आउट तर झालाय, आपण पाहिलंय. पण त्यानंतर खेळ बदलणार नाहीये काय कोण सांगू शकणार नाही. क्रिकेटचा खेळ, माणसाची वेळ कधी बदलेल सांगता येणार नाहीये. घड्याळाची टिक 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 वाढली जाते ना, ते आपल्याला बरंच काही शिकवत असते. शेवटची ओव्हर, शेवटचं षटक घेऊन संकेत शेवटची ओव्हर घेऊन आलाय. मी म्हटलं ना, खेळ कधी बदलेल सांगता येणार नाहीये. आता घड्याळाची ते टिक टिक कोण थांबवू शकत नाही. तितकं थांबवण्याचं सामर्थ्य कोणामध्येच नाहीये. ते टिक 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 चालू आहे. डेफिनेटली खूप चांगला उल्लेख. पहिला आलाय डॉट. 29 झाल्यात. पाहूया पुढचा बॉल. रेडी आहेत संकेत. पुढचा बॉल याबली ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आणि एक कंप्लीट. पहिला डॉट, दुसऱ्यावर सिंगल. 1 मिनिट सर थांबवतोय थोडं. आलोक मेटलचे ओनर आदरणीय आलोक हिरालाल मडेजिया आणि त्याचबरोबरीनं राकेशजी मडेजिया यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026च्या वतीनं. या स्पर्धेसाठी भरघोस निधी ज्यांच्या माध्यमातून आलाय, ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलंय, असे आमचे विशेष अतिथी आलोक मेटलचे ओनर आदरणीय आलोक हिरालाल मदेजिया आणि राकेशजी मदेजिया, आपलं हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत आहे मान्यवरांचं या JKCC अर्नाळ्याच्या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. आपलं सहर्ष स्वागत आहे. शेवटची ओव्हर आहे, शेवटचं षटक आहे. काही चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. टार्गेट किती सेट करणार, किती धावांचं आव्हान समोर ठेवणार, खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव्या चेंडूवरती पूर्ण टार्गेट कितीचं असू शकतं. 2 ओव्हरमध्ये त्यांनी 23 केल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या मागच्या षटकामध्ये देखील धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये धावा येत नाहीत. 30, 32, 35, 36 किती धावा या टार्गेट असणार आहे.
सध्या धावफलकावरती धावा 32 2 बॉलचा खेळ 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. कडक खेळला कडक पण फिल्डिंग पण तेवढीच कडक. वाह भाई वाह, चहा होती है चहा वहां मिलती है राह. फिल्डिंग आउटस्टँडिंग फिल्डिंग. फलंदाज बाद. कोळीवाड्यात प्रभू श्रीराम वंदन त्याच्या चरणा. थँक्यू. रिप्ले बघा. एक बार देखो, बार देखो, 1000 बार देखो. ये देखने की चीज है. एक बार नहीं, बार देखो. फिल्डिंग जबरदस्त. फ्लाइंग वाला हा फिल्डिंग घेतलंय. अशोक दैवागोर साहेब आपणास विनंती की आपण मुख्यमंत्र्यांवर स्थानपन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत JKCC अर्नाळा लीग 2026च्या वतीनं. नाही याच करता म्हटलं होते बाबा, टायमर लावलं कोणी, टायमर घेतलं कोणी, टाइम कोणाचा चांगला चालला होता. बघा घड्याळाची टेक्निक आहे ना, तुम्हाला टाइम मॅनेजमेंट शिकवते. महिला वर्ग देखील आहेत आपले देखील. आई सकाळी थोडीशी उठवताना किटकिट करते. घड्याळाची टेक्निक तुम्हाला लाईफ मॅनेजमेंट शिकवते आणि आईची किटकिट लाईफ मॅनेजमेंट शिकवते. टाइम मॅनेजमेंट, लाईफ मॅनेजमेंट हे महत्वाचं आहे. अजूनही फटका खेळला आहे. हो एक से बढ़कर एक. या काय फिल्डिंग केलंय, जबरदस्त फिल्डिंग. दॅट्स अ सुपरमॅन वाला हा फिल्डिंग घेतले. हा सर्व महिला वर्ग आहे तो देखील एन्जॉय करतोय. आपण डीजे वाल्याला देणार आहोत संधी. फिल्डिंग जबरदस्त. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात थँक्यू. रिप्ले बघा. रिप्ले सर्वात इम्पॉर्टंट रिप्ले. डाऊन टू ग्राउंड ऑफ ड्राईव्हचा फटका. ओ लेफ्टला जाऊन जम्प करणं सोपं नाहीये. आउटस्टँडिंग एफर्ट. पुन्हा दाखवा रिप्ले. आणि हा फिल्डिंग कोणी केले. मी जसं म्हणत होतो बाबा, घड्याळाची टिक मैदानावरती प्रतीक. ही प्रतीक होता, हा टिक होता. तो टिक थांबलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 33 3 34चा पाठला करायचा आहे. 34चा पाठला करायचा. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होणार आहे. त्या अगोदर आदरणीय सरपंच साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अर्नाळा ग्रुप ग्राम पंचायतचे सरपंच आदरणीय नंदकुमारजी घरत साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्याचबरोबरीनं मानस रिसॉर्टचे ओनर आदरणीय महेशजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत JKCC अर्नाळा बिग बॅश लीग सीझन 4च्या वतीनं. आदरणीय सरपंच साहेब नंदकुमार घरत साहेब आणि त्याचबरोबरीनं महेशजी पाटील साहेब यांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या जुना कोळीवाडा क्रिकेट क्लबच्या वतीनं. त्याचबरोबरीनं जुना कोळीवाडा JKCC अर्नाळा बिग बॅश लीग सीझन 4च्या वतीनं. साहेब आपल्याला विनंती आहे आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. मान्यवरांचं आगमन झालंय ते पुन्हा एकदा त्यांचं करूया सहर्ष स्वागत. आलेले सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर, आज अगदी विशेष अतिथी कक्ष या पाहुण्यांनी मान्यवरांनी गच्च भरून गेलाय. वजनदार हा पूर्णपणे विशेष कक्ष झालाय. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 सीझन 4 क्रिकेटचा महासंग्राम. पाठलाग करायचा आहे 34. कौस्तुभ आमच्या जोडीने आहे. 34 सीझन 4 मारायचे 4 तरच हा मॅच जिंकणार. सर मागील 2 चेंडूमध्ये 7 धावांचा बचाव झाला. 7 धावा वाचवली. इतकी आउटस्टँडिंग कडक फिल्डिंग आपण पाहिली होती प्रतीक. पण आता तो मागे गेलाय. तो भूतकाळ झालाय. थोडासा पास झालाय. त्याला विसरून पुढे जायचंय साहेबाला आणि तोच लक्षात ठेवून प्ले बॉईजला प्ले करायचा आहे. मॅच सुरू होतोय. पंचाकडनं आला इशारा. लेट्स प्ले. जसा प्ले झालाय प्ले बॉईज. जसा प्ले झालाय प्ले बॉईजचे बॉईज प्ले केलाय चौकार. फटका पहा. ऍक्शन रिप्ले. फुलर लेन बॉल. फुल पेस ऑफ द बॅट. कडक स्ट्रोक ऑफ ड्राईव्हचा हा फटका. जतीनच्या जबल पास होऊन निघून गेला. पहिल्याच बॉलवर धमाका. 4 धावा आल्यात. चला धमाका झाला इथे. या स्पर्धेची धूम आहे. या स्पर्धेची धूम आहे आणि प्रत्येक बॅट्समनचा धडाका आहे. इथे धूम धडाका आहे. इथे धूम धडाका आहे. या JKCC स्पर्धेची धूम आहे. धडाका आहे. धूम धडाका आहे. धूम धडाक्यामध्ये आहेत. टॉप 3 मध्ये कोण जाणार. साहेबा की प्ले बॉईज. प्ले बॉईज की साहेबा. मॅच सॉफ्ट हँड केला. 1 रन या चेंडूवरती केले आहेत. आता दोन्ही डगआउट पहिले आजूबाजूला आहेत. काहीकांच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. काहीकांच्या चेहऱ्यावरती टेन्शन आहे. काहीकांच्या कपाळावरती आटे आहेत. काहीकांच्या थोडासा टेन्शन वाला चेहरा मैदानावरती पाहू शकतो. तसा खेळ चालू आहे.
एक रन एक रन एक रन एक रन. ज्या ठिकाणी चेंडू गेला तिथे सांगतात मैदान जरी तुमचं असलं तरी धिंगाणा आमचा असणार. खेळ खेळण्याची मजा तेव्हाच येते बाई, जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट बघतात. भाई जीतने का मजा तभी आता है. कॅच नाही झालाय नाही झालाय झालाय नाही झालाय. पंचाने सांगितलं 1 बाउन्स गेलाय आणि जसा गेलाय ना तसा बाबा काळजाचा ठोका चुकून गेलाय, काळजामध्ये धस करून गेलाय. बऱ्याच वेळा आपल्याला प्रॉब्लेम असतो. आपण ECG ज्या ठिकाणी जातो ECG वर खाली दाखवतो, फ्लॅट झाला तर खेळ संपला. तसा हा क्रिकेटचा खेळ आहे. वर खाली जाणारा जीव, वर खाली होणारा मॅच, वर खाली कडक. आमच्या कौस्तुभच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर कडक चौकार. टांकू 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 ऍक्शन रिप्ले बा, ऍक्शन रिप्ले. ओ बरोबर परफेक्ट गॅप मधून बॅट मधून आवाज कडक कडक स्ट्रोक. वाह क्या बात आहे. बघा प्रत्येकाची एक खासियत असते, प्रत्येकाचा एक असा बोलण्याचा वे असतो आणि कौस्तुभची याच्यावरती खूप चांगली कमांड आहे. आणि त्याचमुळे काय झालंय त्याची त्याच्यावरती कमांड आहे आणि कौस्तुभला जास्त आता डिमांड आहे. त्याची कमांड आहे आता त्याला डिमांड देखील आहे. आणि बघा हे सर्व हसी मजाक भाई, थोड़ा सा हसी मजाक वाला खेल भी होना चाहिए. जब तक मस्ती है तब तक तेरी हस्ती है. क्रिकेटचा खेळ पण तसा आहे, जब तक मस्ती है तब तक हस्ती है, वरना तो जिंदा जबरदस्ती है. त्याकरता टेन्शन कोणाला नसतं. थोडासा स्माइल चेहऱ्यावरती आला तर काय नाही, थोडासा मुस्कुराही अच्छा लगता है. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती आहेत त्या 11 अधिक 2. हे चॅलेंजिंग ओव्हर होतं. 13 धावा झाल्यात. कंपॅरिझन केलं तर त्या बाजूला पण अशीच कहाणी होती. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. इक्वेशन बघणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये झाल्या 13. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 18 मध्ये 21. एक धून ऐकूया. डीजे मास्टर रेडी आहेत. थोडंसं वातावरण माहोल बनवूया आणि पुन्हा एकदा येऊया. कोलीवाड्यात प्रभू श्रीराम वंदन त्याच्या चरणावर. त्याचीच कृपा टांग पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात आहे. इकडून आता कमबॅक करायचंय सर. कमबॅक केलं नाही तर मोमेंटम तुमच्या बाजूने येणार नाही आणि मोमेंटम तुमच्या बाजूने आला नाही तर तुम्ही मॅच मध्ये जिवंत राहू शकत नाही. 18-21 भाई जिंदा हो तो जिंदा रहने की आदत भी डाल दो, उसी तरह थोड़ा सा एहसास भी दिला दो. क्रिकेटचा खेळ असा आहे. क्रिकेटचा खेळ क्षणाक्षणाला बदलणारा, उत्कंठा वाढवणारा, उत्कंठा शिगेला पोहोचणारा, प्रत्येकाला आनंद देणारा, आनंद मिळवून देणारा. आणि हा संडेचा दिवस आहे, एंटरटेन वाला दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे. सुट्टीमध्ये एन्जॉय करायचा, आनंद घ्यायचा आहे. 18 मध्ये 21. जतीन आलाय बॉलिंग मार्कवरती. जतीनला मॅच मध्ये इन करून आणायचं आहे. नाव त्याचं जतीन आहे. साहेबाच्या टीमनं सांगितले बाबा जतीन मॅच मध्ये आपल्या टीमला कर इन. आता बघूया तो इन करेल का. दुसऱ्या बाजूला बॅट्समन देखील फॉर्म मध्ये आहेत. इन करावं लागणार आहे. पुढचा बॉल जतीन समोर प्रतीक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं, फेकी चालले. डायरेक्ट हिट कॉम्पीट, पलटवार, प्रत्युत्तर, फलंदाज बाद, पहिला धक्का गॉन. थँक्यू. डायरेक्ट हिट झाला. डायरेक्ट हिट ड्राईव्ह केला होता. ऋषी देसाई होते आणि त्यांनी चेंडू फेक केली समोर. डायरेक्ट हिट. बाई हा चेंडू आहे ना फक्त स्टंपला नाही लागलाय, हा पाठीराख्यांच्या काळजाला देखील लागलाय. भाई चेंडू ज्या वेळेला झाला ना त्यावेळेला ते बेस नाही पडलेत. भाई उम्मीदों के मिनारे भी गिरी है, ना हम गिरे ना हमारे उम्मीदें गिरी, लेकिन हमको गिराने के चक्कर में कई सारे लोग गिर गए. तशी कहाणी पण असते. बार बार गिरकर भी मुकम्मल खडे है. परत परत पडणार, परत उभं राहणार आणि लढण्याची वृत्ती दाखवायची आहे. आणि म्हणून नेहमीच सांगता बाबा बार बार गिरकर भी मुकम्मल खडे है. हे जिंदगी देख मेरे हौसले तुझसे भी बड़े है. हौसला दाखवावा लागणार आहे. हौसला होगा तो घोसला बनेगा. डेफिनेटली. पुढचा बॉल जतीन रेडी आहेत. यावेळी सन्मान दिला. खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल, पलटवार केलाय. ज्याची संघाला गरज होती पलटवार केलाय. आता हा पलटवार कुठपर्यंत जाणार आहे, धावा किती थांबवणार आहे, समोर धावा किती बनणार आहे, ते कालवेळ सांगणार आहे. म्हणून मी म्हटलं भाई हौसला होगा तो घोसला बनेगा, जब घोसला बनेगा तो फासला भी कम होगा. फासला कम होगा. क्या मंजिल क्या फासला बढ़ रहा है. हौसला
असा खेळ आहे. एक एक बॉल न चेंडू चाल मॅच जवळ जवळ चाललाय, क्लायमॅक्सच्या जवळ चाललाय. धापलकावरती एकदा नजर टाकूया. 17 धावा धापलकावरती, 17 करायचे आहेत. 17 है तो खतरा है, लेकिन खतरा किसके लिए है भाई. पुढचा बॉल ओ याबले टॅप केलं चेंडूला, आतमध्ये येणारा बॉल, सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या 2 षटकामध्ये 18 झाल्यात, आता 12 मध्ये 16 बनवायचे आहेत. 12-16 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. एक धून ऐकूया आणि लगेच बोलूया. JKCC क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. JKCC क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. अर्नाळा गावाची शान, JKCC चा संघ महान. KCC अर्नाळा गावचा उल्लेख केलाय. 12 मध्ये करायच्या 16. मॅच बघण्यासाठी अर्नाळा अख्खा झालाय गोला. प्रत्येकाचा आहे ट्रॉफीवरती डोळा, ट्रॉफीवरती डोळा आहे. काय रंगलाय 16. मिसफील्ड झालं होतं. एक राव या चेंडूवरती पूर्ण बॉलिंग मार्क वरती प्रदोष भायकर आलाय. प्रदोष भायकर 12 मध्ये 16 करायच्या. बऱ्याच वेळा आपल्याला सांगितलं जातं बाबा 16-12 कर. 16-12 नाहीये, 12-16. 11 मध्ये करायचे आहेत 15. 15 करायचे आहेत. पुढचा बॉल खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल, सन्मान दिलाय. सिंगल कंप्लीट. इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स इकडे दाखवावा लागणार आहे. या षटकात सर्वात इम्पॉर्टंट षटक, इकडून मॅच मध्ये टर्न येण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट येणारे 4 बॉल. 4 चेंडू महत्वाचे आहेत. आणि त्यामध्ये आला बिग विकेट, बिग ब्लो. जोर का झटका धीरे से लेगे नाही भाई, जोर का झटका जोरात लागलाय. बाद. साऱ्या गावामध्ये, अर्नाळा गावामध्ये JKCC चाई बोलबाला, JKCC चाई बोलबाला. जुना कोलीवाड्यात टांगडूचे पहा पहिलं षटक ओळखता. साहेबा संघाने जो काय आतापर्यंत कमबॅक केलाय तो अतिशय वाखाण्याजोग राहिलाय. पॉवरफुल कमबॅक. 9-14 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. सईद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. प्रदोषने मॅचला ऑन केलंय. आपला एक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. बायसिकल पण तिथपर्यंत पोहोचणार कोण. कारण बायसिकल महत्वाचं. आता सध्या आयुष्य पण आपलं रिसायकल झालंय. चालत जायचो, रिक्षाने जायचो, ज्यावेळेला सायकल घेतली, मोटरसायकल घेतली, 4 व्हीलर घेतली, आता पुन्हा एकदा सायकल चालवण्याची वेळ आली. दॅट्स अ रिसायकल. खूप चांगला उल्लेख. 8-14 पुढचा बॉल. ओ यामध्ये खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल, लेग कटर, सिंगल कंप्लीट. पहा इतके कंप्लीट, इतकं पलटवार झालाय की त्या पलटवारला पाहत असताना साहेब संघानं आतापर्यंत जे दडपण वाढलं होतं त्या दडपणला कमी केलंय. 7-13 या 13-7 चाहिए. 13-7 चाहिए भाई. एक दूसरे का साथ चाहिए, एक दूसऱ्याची साथ देण्याची वेळ मैदानावरती आले आहेत. आता कहाणी आले 6 मध्ये 12. मॅचचा चढलाय पारा, चुकीला नाही थारा. आणि भावांनो बघून मारा. 6 मध्ये करायचे आहेत 12. ज्योती कुडू मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत या JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026च्या वतीनं. 6-12 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. या ऐकूया डिझेला आणि लगेच बोलूया शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया भारतीय जनता पार्टी पुरस्कृत JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 सीझन 4 मध्ये सहर्ष स्वागत आहे. गाणं वाजलं होतं विमान आणि इमान दोन्ही कायम ठेवायचे आहेत. विमान आकाशात गेलं पाहिजे, इमान देखील राखायचं आहे. इमान देखील गेला, विमान देखील खाली आलं तरी टेन्शन येतं. विमान आणि इमान दोन्ही राखायचे आहेत. 6 मध्ये 12 करायचे आहेत. बॉलिंग मार्क वरती सागर देसले. कडक खेळलाय पण बरोबर फिल्डिंग झाले. फिल्डिंग मुजमिल. विकेट. फलंदाज होतोय बाद. पहिल्या बॉल वरती फटका खेळला पण फलंदाज धावबाद. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघ अर्नाळा गावात. थँक्यू. मुजमिलने केलेला प्रयत्न आहे. का न जाणू का वाटते अजून आता साहेबांना या मॅच वरती पकड घट्ट बसवले. पण एक क्षण कदाचित येणार आहे असा जो मॅचला टर्न करेल,
मॅचला थोडंसं फिरवेल. काय या मॅच मध्ये ती कलाटणी येणार का? येस, सईदकडे असलेला एक्सपिरियन्स दाखवावा लागणार आहे. एक बाउंड्रीज कदाचित या मॅच मध्ये टर्न येऊ शकते, पण एक बाउंड्रीज आणावी लागणार आहे. ओ यामुळे आणखी एक विकेट. या प्रकारचे स्ट्रोक अजून तुमच्यावर दडपण वाढवतील. फलंदाज बाद गॉन. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात आहे गबगबा. ऋषी दादा देसाई. थँक्यू सर. पहिल्या षटकामध्ये झाल्या होत्या 13 धाबा. तिकडून इतका मोठा या मॅच मध्ये टर्न आलाय की येणाऱ्या 14 चेंडूचा खेळ झालाय, अजून एकही बाउंड्री झालेली नाहीये. इतकी पॉवरफुल बॉलिंग, इतकी पॉवरफुल फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये टीम साहेबा संघाने केलंय. 4 बाराची मॅच आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. एक बाउंड्रीज इकडून हवी आहे आणि त्याची आवश्यकता आहे. जसं तुम्ही उल्लेख केला, पहिल्या 6 मध्ये तुम्ही 13 केल्या आणि मागच्या 14 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर तुम्ही फक्त 9 केल्यात. मागच्या 14 बॉल मध्ये फक्त 9 धावा केल्यात. जर थोडंसं स्टॅटिस्टिक पाहिलं तर स्टॅटिस्टिक लक्षात येते. 4 मध्ये 12, 4 मध्ये 12 ड्राईव्ह करायचा होता. आता 3 मध्ये 11 मॅच होता. कुठे आला, कुठे 18-21चा मॅच होता. 18 बॉल 21चा मॅच होता. तो आलाय 3 वरती 11. याचा अर्थ 15 बॉल मध्ये केल्यात फक्त 10 धावा. पुढचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मुजुन चेंडूला अडवलंय. आता डॉट. आता मॅच मध्ये इक्वेशन. 2 बॉल 10 धाब्यांची गरज. काही जबरदस्त पलटवार प्रतिउत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलंय. अजून एक चौकार आलाय. 1 मध्ये 6 करायचे आहेत. 1 बॉल 6 रन. आणि ती 7 म्हणजे काही चमत्काराची पुन्हा एकदा अपेक्षा आहे. आता सारख्या अपेक्षा तर होते, पण चमत्कार काय होत नाहीये. चला बघूया. आता एक वेळा अजून अपेक्षा ठेवू शकतात. जसा लुडो गेम खेळतो ना, प्रत्येकाला वाटते 6 आलं पाहिजे, 1 आलं तरी पुढे जावं लागतं. तसं आहे लुडो गेम मध्ये पण प्रत्येक वेळेला आपल्याला वाटतं 6 आलं पाहिजे, पण 1 जरी पडला तरी पुढे जावं लागतं. आयुष्य पण असंच आहे. नाही झालं मनासारखं तरी पुढे सरकावंच लागतं. बघा, यानंतर डीजे थोडं थांबवतोय. आपण ट्रॉफीचं अनावरण सुद्धा करणार आहोत. या JKCC अर्नाळा बिग बॅश लीगची ट्रॉफी कशी आहे याची सर्वांना आतुरता लागलेली आहे आणि त्या ट्रॉफीचं अनावरण आपण थोड्याच वेळात या मैदानाच्या आतमध्ये करणार आहोत. त्याची तयारी होईल तोपर्यंत मंचावरील उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. तरी JKCCच्या सर्व मेंबर्सना विनंती आहे, आपण मंचाच्या दिशेने यायचंय. सर्वप्रथम सन्मान केला जाणार आहे सन्मान केला जातोय या मंचावरील उपस्थित. बघा, हा तो फ्रीज आहे जो दाखवला जातोय आपल्या मुख्य स्क्रीनवरती. हे ते शूज आहेत, बॅट्समन, बॉलर, फिल्डर आणि या ट्रॉफी, या बॅट्स ज्या आपल्याला वैयक्तिक पारितोषिकांसाठी बघायला मिळणार आहेत. इंडियन स्पोर्ट्स, नमो स्पोर्ट्स, त्यानंतर अमान स्पोर्ट्स, मल्हार स्पोर्ट्स, विनर स्पोर्ट्स आणि त्यानंतर या ट्रॉफीज, ज्या ट्रॉफीज तुम्हाला वैयक्तिक पारितोषिक म्हणजेच मालिकावीर, गोलंदाज, फलंदाज, राजन स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून सुद्धा सहकार्य लाभलंय. सो कॅमेरामॅन प्लीज आपण समोर या. आपण सन्मानाकडे जाणार आहोत. सर्वप्रथम सन्मान केला जाणार आहे मुख्य मंचावरील उपस्थित मान्यवर. या स्पर्धेसाठी सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा मंचावरती ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय असे समुद्र किनार